हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर हा व्हिडिओ आहे चतुर्थीचा, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे. तर काल चतुर्थी होती, तर सरांना जवळून फुलं आणायला लावली होते. तर त्या काकाने 10 रुपयाचे फक्त 10च फुलं दिले. कारण असे जवळून आणायचं म्हणलं ना, एवढे फुलं देत नाहीत. आणि मग मला तेवढे 10 फुलं काही पुरत नाहीत, कारण देव जास्त असल्यामुळे सगळे असं अपूर्ण वाटतं. तसं झाडाचे फुलं माझ्या निघतात, पण झाडाचे थोडेच होते. आणि काल चतुर्थी होती, मग म्हटलं चला बाप्पांसाठी फुलं आणावी. तसं गणपती बाप्पा बसले होते ना, तेव्हा मला काहीच त्यांची सेवा करणं झाली नाही. एक दिवशीही मला मोदक बनवणं झालं नाही. गावाकडं जा, गावाकडनं ये, त्यामुळे सगळं हे झालं. आणि पूजा करायची म्हटलं तर मी सकाळी लवकर पूजा करते. 7 वाजता तर माझी कधी कधीच काय असेल ना, कुठं जायचं असेल तर 7च्या अगोदरच मी पूजा करते. पण नॉर्मली 7 ते 7:30च्या दरम्यान. आणि मला पूजा करायला दररोज अर्धा तास लागतो. आणि काही असं स्वच्छ देव करायचे म्हटलं तर ते तर एक तासाच्या पुढंच जातं. आणि मग आज तर गणपती बाप्पाचे अभिषेक करायचं होतं, कारण चतुर्थी असल्यावर आपण अभिषेक करतो. तर अभिषेक करायचं होतं, तर मग म्हटलं चल. तर त्यासाठी मी असं काही पूजा असेल ना, तर मग मी ती अगोदरच लवकर उठून त्या वेळात झाली पाहिजे. म्हणजे मला नंतर 8:30 वाजता तर मुलाचा टिफिन रेडी ठेवावा लागतो. त्यामुळं मग त्याच्या अगोदर माझी पूजा झाली पाहिजे. आणि सकाळी माझं उठल्यानंतर पहिलं काम असतं ते पूजा. घरातलं थोडंसं आपण जे पारूस असतं तो काढायचं, अंघोळ ते झाले की पूजा करून घ्यायचं. हे सकाळचं माझं रुटीन असतं. आणि ते झालं नंतर मग माझी सगळी घरातली कामं चालू होतात. तर असं देवपूजा अगोदर करून घेणं महत्वाचं असतं. आणि तसं ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायला पाहिजे, पण एवढं आपल्याला होत नाही. कारण 5च्या दरम्यान उठून 5 वाजताच पूजा करणं असं काही होत नाही माझ्याकडून. तर जेवढ्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्या मी इथं करायचा प्रयत्न करते. तर आता आज गणपती बाप्पाचे असे अभिषेक पूजा करून झाली आहे. संकष्टी म्हणलं की एवढी पूजा करायची. अथर्वशीर्ष म्हणून झाला आहे. आता पितृपक्ष चालू आहे, आणि पितृपक्षामध्ये जे उपवास येतात, जे चतुर्थी येते ते उपवास पकडायचा की नाही पकडायचा, नंतर देवांची पूजा करायची का नाही करायची. आता हे सगळ्यांच्या डोक्यात असतं की करायची का नाही करायची. पण मी तर पहिल्यापासूनच करते. आणि माझ्या माहितीनुसार तर पूजा केली तरी चालते. ज्या दिवशी महाळ असतात त्या दिवशी फक्त देवांना नैवेद्य चलत नाही. म्हणजे जे आपलं घरी श्राद्ध असतं त्या दिवशी चालत नाही फक्त. नाहीतर आपण पूजा करू शकतो, उपवास करू शकतो. आता कोणाकोणाचं म्हणणं असतं की नाही करायचा, पण मी तर पहिल्यापासून करते. त्यामुळं मग असं मला काही वाटत नाही, कारण तो काही असं खराब वेळ नसतो. पितृपक्ष म्हणजे तोही चांगलीच वेळ असतो. पण काही गोष्टी करायच्या नसतात पितृपक्षामध्ये, पण पूजा केली तरी चालते. आणि आजची मी अशी पूजा केली आहे. पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. काय करायचं? चल, दादाला आणायला जायचं ना. दादाला आणायला जायचं ना. दादा नाहीये. कुठं गेला दादा? कुठं गेला? कुठं गेला? पण ते स्कूलला गेला का? कुठं गेला? आज दारात मी छोटीशी रांगोळी काढली. आता उद्याच्याला म्हटलं गुरुवार आहे, हळदीचं लेपन ते करायचं. त्यामुळं मी रोज अशी मोठी नाही काढत, छोटीशीच काढते रांगोळी. आणि काय असेल तर जरा मोठी काढते. आणि इथं आहे ना घटस्थापना आहे, तर मग घराची स्वच्छता म्हणून मग जे रद्दी होती ती काढली. नंतर मग काम करायला आपल्याला रिकामं. आज चहा बनवलाय. आता खूप दिवसानंतर संध्याकाळचा चहा आज बनवलाय मी, कारण आज संकष्टी आहे. तर संकष्टी म्हटलं की आज जरा भूक लागली, कारण मी नॉर्मली उपवासाचं काही खात नाहीये. दिवसभर उपवास असतो, फक्त खिचडी असं काही खात नाही. त्यामुळं मग मला मिठाचं डबल खायचं नसतं. आणि फ्रुट्स खायचं म्हटलं तर मला सर्दी होते. काय माहिती काय झालंय की फ्रुट्स खाल्लं की मला दुसऱ्या दिवशी सर्दी लगेच होते. आणि मग फक्त छातीत सर्दी होत नाही, असं वाटतं म्हणजे आवाज चेंज होतो, एवढंच होतं. नाकात सर्दी असल्यासारखं वाटतं असं. त्यामुळे मी फ्रुट्स बंद केले, खाणं बंद केले. तर आता म्हटलं तर थोडीशी भूक लागली. आणि आज चंद्र खूप लवकर आहे, 8:30 वाजता चंद्र आहे. त्यामुळं मग लवकर सगळं करावं लागलं. बघू आज मोदक मी उकडीचे बनवते.
याचे अजून उकडीचे मोदक बनायचे म्हणल्यावर माझी पिठी तांदळाची संपली, त्यामुळे उकडीचे मोदक आज बनवते का नाही काय माहिती। आणि आज मला रात्री बुधवार आहे आज, तर बाजारलाही जायचं आहे। आमच्या इथं बुधवारचा बाजार म्हणजे संध्याकाळी भरतो, नॉर्मली सकाळी बाजार सगळीकडे असतात, पण इथं पुण्यात म्हटलं तर संध्याकाळी सगळे फ्री असतात, त्यामुळे संध्याकाळी बाजार असतो आणि छान गावाकडल्यासारखं भरतो, सगळे असतं आणि भाजी स्वस्त भेटते थोडीफार। आणि मी एवढी भाजी आणत नाही, पण बुधवारचा बाजार असतो काही वेगळं आहे का, आणि थोडंच फार एवढ्या भाज्या घेत नाही, पण जेवढ्या लागतात आता मला टिफिनसाठी भाज्या भरपूर लागतात, त्यामुळे मग मी भाज्या घेते। तर कधी स्वस्त असेल तर मग मी जास्त प्रमाणात घेते, आणि जर महाग असेल तर कमी क्वांटिटीत घेते, कारण एवढं महागाचं आणायचं घरात फ्रीजमध्ये ठेवायचं ते मला पटत नाही, त्यामुळे मग जर स्वस्त असेल तरच घेते, नसेल तर मग मी जसं लागेल तसं घेऊन येते। तर चला, अजून मला काल दळण दळून घेतलं तर ते चाळायचं आहे, आणि माझ्या गिरणीच्या बाबतीत काय झालं तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेल, कारण करायला गेले एक आणि झालं दुसरंच, तर त्यामुळे ती गोष्ट एक खूप त्रासदायक झाली माझ्यासाठी। तर चला चहा घेऊ आता। आपली सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही कामं संपतच नाहीत, तर म्हटलं जास्वंदीचं फूल एक तरी असं उमलेल की जेणेकरून मला गणपती बाप्पाला ठेवता येईल। पण मला गणपती बाप्पाला पांढरं फुल जास्वंदीचं मिळालं, पण ते पांढरं मिळालं, आणि जास्वंदीची माझ्याकडे 3-4 अशी झाडं आहेत, पण त्याच्यावर आहे ना एक प्रकारचं असं छोटे छोटे किडे बसायला लागले आहेत। सरांना मी सांगितले की त्याला काहीतरी फवारण्यासाठी आणावं, पण खूप छोटे छोटे हे आहेत, त्यामुळं झाडांचे पानंही खाल्ले चालले आहेत, आणि फक्त जास्वंदीच्या बाबतीतच तसं होतंय, तर दुसऱ्या झाडांना काही झालं नाही, पण ते फुलं येताना असं झाल्यावर असं वाटतं ना की फुलं येणार नाहीत, त्यामुळं मग म्हटलं बघावं। आणि जास्वंदीचे जे छोटे छोटे झाड आहेत ना त्यांना पण छान कळ्या आल्या आहेत, 4-5 कळ्या आल्या आहेत, आणि चांगले आता पावसाळा आहे तर छान झाडंही झाले आहेत, आणि पांढऱ्याही जास्वंदीला छान अजून कळी छान उमलेलं असं दुसऱ्या दिवशी असं आले आहे, आणि तुळस ही चांगली पसरली आहे यावेळेस, नाही तर माझी तुळस फक्त एका ह्याच्यानेच फुटते। आणि मनी प्लॅन्ट जेव्हा मी उन्हात ठेवत होते ना तेव्हा वाळून गेला होता, आणि जेव्हा सावलीत ठेवलंय ना तेव्हापासून जरा चांगला झाला, नाहीतर तो मला असं वाटतच होतं की ते खराबच होऊन जाईल। तर झाडं छान हे झाले आहेत, आणि आता मी पीठ हे करते। तर माझ्या गिरणीचा एक प्रॉब्लेम झाला की त्याच्यावर ज्वारीचं दळण येत नव्हतं, तर त्यांना मी रिटर्न केली गिरणी, आणि त्यांनी माझे सगळे पैसे दिले। आता तो प्रॉब्लेम त्यांचा होता, त्यामुळे त्यांनी एक्सेप्ट केला, नाही तर ते आपल्याकडनं काही झालं असतं तर ते एक्सेप्ट करू शकले नसते। पण त्याच्यात माझा आहे ना खूप त्रास झाला मला 1-1.5 महिना, त्यांना सारखं बोलव की असं कशामुळे होते, पण कसं असतं आपण एकदा वस्तू घेतली ना त्याची ते सर्व्हिसिंग त्यांची असते, पण ते व्यवस्थित हँडल करत नाहीत, त्यामुळं मग त्यांनी एक ऑप्शन ठेवला होता की तुमचे आम्ही पैसे रिटर्न करतो। मग आम्हाला तर तेच पाहिजे होतं, खराब वस्तू घेण्यापेक्षा पैसे रिटर्न घेतलेले कधीही चांगले, आपण दुसरे ब्रँडचे घेऊ शकतो। तर ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठीच होतं म्हणायचं। आणि इथं आहे ना मी आज अख्खा मसूर करणार होते, कारण खूप दिवस झालं होतं अख्खा मसूर केला नव्हता, त्यामुळे म्हटलं चला। आणि आता आहे ना मी आता आपलं घटस्थापनानिमित्त सगळं घराची स्वच्छता करायची, तर मग आता घरामध्ये आहे ना जे एक्स्ट्रा आहे ना ते सगळे असं संपून टाकायचं असं माझ्या डोक्यात आहे, त्यामुळं मग म्हटलं चला थोडासा अख्खा मसूर आहे तर आज त्याची भाजी करून टाकायला येईल, म्हणजे आपल्या भरण्या रिकामी, म्हणजे आपल्याला स्वच्छ करून नंतर मग सगळा किराणा मी भरेल। तर त्या दृष्टीनं मग आता अख्खा मसूर तर इतका छान झाला होता, तेल घेतलं, त्याच्यात भरपूर कांदा टाकला, आणि त्याच्यात आहे ना मी कांद्यामध्ये थोडा सोडा टाकला। जर आपल्याला धाबाट स्टाईल अख्खा मसूर करायचा म्हटलं ना ते थोडासा सोडा टाकतात, त्यामुळं एकदम जे कांदा असतो ना तो एकदम सॉफ्ट शिजला जातो आणि तो ग्रेव्हीदार होतो। त्यामुळं आता मी जास्त रस्सा करणार नाहीये, कारण मला थोडीशीच भाजी करायची होती, त्यामुळे मी कांदाही, नाहीतर अख्खा मसूर करताना ना आपण जेवढा मसूर घेतलाय ना तेवढाच कांदा घ्यायचा तर छान लागतो, पण आता मला थोडासाच करायचं होतं त्यामुळे मी थोडासाच घेतला।
तर त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले आहेत मी, आणि लसूण ठेचून टाकायचा, असं पेस्ट नाही टाकायचे, त्याने त्याचा एक फ्लेवर येतो आणि पाणी ओतताना गरम. आणि जो अख्खा मसूर घेतला होता ना मी, फक्त तो 1 तासच भिजवला होता, तरी पण खूप छान भिजला. नाहीतर मी नॉर्मली अगोदर आहे ना रात्रभर भिजत घालायचे, पण ह्या वेळेस म्हटलं चला 1 तासच भिजवून बघू होतंय का व्यवस्थित. तर छान झाला होता आणि कलरही खूप छान आला होता त्याला. भाजी पण टेस्टला एकदम ढाब्यावर आपण खातो तसं झाली होती. तर अशी स्वयंपाक झाला होता, तर मग म्हटलं चला नैवेद्यही दाखवून घ्यावं आणि बाजारात जाण्याच्या अगोदर आरतीही करून जावी, कारण नंतर बाजारात गेलं की नंतर घरी यायचं आरती करायची, त्यापेक्षा म्हटलं आधी आरती करावी नंतर बाजारात जावं. आणि बाजारात गेलं की थोडंसं लेटच होतं, त्यामुळं मग आरतीची वेळ होऊन जाईल आणि आपलं चंद्र तर 8:30लाच होता, मग त्याच्या अगोदर आरती झाली पाहिजे. त्या उद्देशाने नैवेद्यासाठी मी आज नॉर्मलच तळणीचेच मोदक केले. म्हटलं विचारात होतं की उकडीचे मोदक करावं, पण नाही जमलं. बघू आता नेक्स्ट टाइम उकडीचे मोदक बनवेल. आणि आज रिषभने आरती केली. कधी कधी त्याच्या मनात आलं ना सगळ्या गोष्टी तो मनासारखा करतो. आणि नंतर आम्ही बाजारात गेलो आणि घरी आल्यानंतर मग आम्ही जेवण करणार होतो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.